युरोप ट्रिपमधला आमचा पुढचा प्रवास आहे स्वित्झर्लंडचा. आम्ही सर्व निघालो आहोत, ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि स्वित्झर्लंडला जातो आहोत. स्वित्झर्लंडमध्ये ऑलरेडी आम्ही ॲक्च्युली पोहोचलेलो आहोत. आमचा प्रवास आहे झुरिचमध्ये जाण्याचा आणि इथली जी सिनरी बघतोय अगदी अफलातून. आपल्याकडे पावसाळ्यामध्ये कसं वातावरण असतं तसं कोकणामध्ये जसंच आहे. आणि मागे बघा धबधबा आहे, सुंदर असे धबधबे आहेत, आजूबाजूला झाडे आहे. अशा प्रकारे पूर्ण धोका आहे. या प्रवासाला सुरुवात झाली तेव्हापासून स्वित्झर्लंडमध्ये पाऊसच चालू आहे आणि खूप छान वाटतंय. सगळी मुलं इथे बसले आहेत, फॅमिलीज आम्ही सर्व एकत्र आहोत. मुलं तिथे एन्जॉय करतायत, मोबाईल मध्ये आहे, कोणी बाहेर बघतंय. आम्ही आलो आहोत आमच्या रूम मध्ये. झुरिच मध्ये आपला स्टे या हॉटेलमध्ये असणार आहे. हा आहे आपला रूम. इथे लेफ्टला वॉशरूम, राईटला असा रूम, 2 बेड, टीव्ही, टेबल, बाहेरचा हिल व्ह्यू. पाऊस पडतो आहे, तिथून इथे आलो, समोर आरसा. छान असा स्पेशियस रूम आहे. आणि हे पाण्याच्या बॉटल्स, ते सगळे पाण्याच्या बॉटल काचेचे असतात. आणि तिथून प्रकाश सुतार यांची फॅमिली ते बाजूला आहे. आणि ही सेम टू सेम रूम आहे सगळ्यांची. आणि सगळे इथे जमलेले आहेत. सगळ्यांना मजा वाटते आणि आम्ही सगळे एक मिळून एन्जॉय करणार आहोत. स्वित्झर्लंडची ट्रिप जी आहे ती सफळ संपूर्ण करायचीच आहे आपल्याला. बोला आणि शकुनीचा आज बर्थडे आहे आणि बर्थडे सेलिब्रेशन साठी आम्हाला पाहिजे तसा केक मिळाला नाही, पण जो मिळाला आम्हाला स्वित्झर्लंड मध्ये तो आपण घेऊन आलो आहोत. आणि वैष्णवीचा बर्थडे आपण सेलिब्रेट. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. May God bless you. आज वैष्णवीचा वाढदिवस होता. हॅपी बर्थडे. आणि तिचा वाढदिवस, 9वा वाढदिवस आपण स्वित्झर्लंडला सेलिब्रेट केलेला आहे. तिला आनंद झाला आहे किंवा नाही हे आपल्याला माहित नाही, पण आम्ही खूप मजा केली आहे. पलंगतोड बर्थडे झालेला आहे आपला. तर वैष्णवी तुला रिपेअर पण झाला, पलंग तुटला उड्या मारून मारून. वैष्णवी तुला कसं वाटलं आजचा बर्थडे तुझा केला एवढा मस्त यादगार. आता आपण चाललो आहोत ते माउंट टिटलिसला. ट्रेनमधून प्रवास आपला सुरू झालेला आहे. आणि माउंट टिटलिस हे उंच ठिकाण असं आहे जिथे बर्फ असतो, त्यामुळे सगळ्यांनी अशा प्रकारचे कपडे घातले आहेत. मागे बर्फ दिसतोय आम्हाला डोंगरावरती, मी दाखवेन तुम्हाला. आणि आज तिथेच एन्जॉय करायचं आहे. मुलंसुद्धा पूर्ण तयार आहेत, एक्साइटमेंट आहे त्यांना बर्फ बघण्याची. प्रणय बाहेर बघतोय, सुंदर व्हॅली आहे, चांगले डोंगर आहेत, खूप सुंदर. ट्रेन सुद्धा चालली आहे, वर बर्फ दिसत आहे. आणि रिलॅक्स लाईफ इथली लोक जगतात. आणि इथे भरपूरशा विंटेज कार दिसतात. आले की मी दाखवणार. माउंट टिटलिसला आपल्याला जायचं आहे आणि आपलं स्टेशन आलेलं आहे, तिथे आपण उतरूया. टिटलिसला जाण्यासाठी आम्ही बाहेर पडलोय आणि बाहेर इथे विंटेज कार्स इथे दिसत आहेत. सगळ्या लाईन मध्ये इथे विंटेज कार्स आहेत, किती मस्त आहेत. बरेच लोक इथे विंटेज कार चालवताना सुद्धा दिसले. वेल मेंटेन्ड आणि जुन्या गाड्या. हे बघा इंग्रजांच्या काळातल्या जशा
पिक्चरमध्ये बघतो आपण तशी ही अँबॅसिडर सारखी दिसते गाडी. ही सुद्धा मर्सिडीजची आहे, दिसायला अँबॅसिडर सारखी. आणि ही एक बीटेल सारखी दिसते, स्कीइंगचं लावलं तिथे. आणि इथे अजून आहेत 2. आणि इथे फोटोज वगैरे काढतायत लोक ह्याच्यावर. आणि मस्त इथे पाणी वाहत आहे. समोर चारी बाजूला डोंगर, डोंगरावर बर्फ, धुकं. केबल कारने आता आपण वर जाऊ. सुतार फॅमिली चढलेत वरती. सुंदर. हा हा हा, केबल कार चालली वर. Oh my god. Oh my god. Literally. तर बर्फामध्ये जाऊ आपण. आणि खाली हिरवगार गवत. Oh shit, बाबा. बापरे. समोर बर्फाची चादर डोंगरांवर. सुतार फॅमिली एकदम वर पटलेली आहेत दूर. हळूहळू गारठा वाढायला लागलाय. खाली अगदी हिरवगार शेत आहे, गायी चरतायत. गायींच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज येतोय. आपल्याला हाय करताय. ज्योती कसं करते बघ हाय. इथे आहे केबल कारवर भारताचा झेंडा. आणि भारताच्या झेंडा मागोमाग कुवेतचा झेंडा. आणि इथे बाहेर चारी बाजूला बर्फच बर्फ. आणि आता ढगामध्ये आम्ही जाणार. केबल कारमधून उतरून आपण एका मोठ्या कॅबिनमध्ये आलो आहोत. ती आपल्याला अजून वर घेऊन जाणार आहे. बर्फच बर्फ सगळीकडे. ही जी कॅबिन मध्ये जे बसलोय आपण, ती गोल गोल फिरते आतून वर जाता जाता. त्यामुळे काय होतं की आपल्याला सगळा व्ह्यू चारी बाजूने बघायला मिळतो. संपूर्ण आकाशात आलेलं ढग, स्नो. आता आपण इकडे टॉपला आलेलो आहोत. तिथे ग्लेशियर केव्ह मध्ये आपल्याला जायचं आहे. ग्लेशियर केव्ह काय आहे हे सुद्धा आपण बघूया. तर आपण शिरलो आहोत ग्लेशियर केव्ह मध्ये. थंडगार आहे एकदम, कडकड कडकड होत आहे. अरे बर्फ आहे सगळं. हात लावून बघ, एकदम बर्फ आहे. खडबडीत रस्ता आहे, खालीवर घसरणारा. ते लाईट आहे, खूप सुंदर आहे. बर्फ आहे, पूर्ण बर्फ. आणि इथे फोटो काढण्यासाठी त्यांनी असे स्पॉट बनवले तिथे. आणि इथे सुद्धा असे फोटो काढण्यासाठी जागा आहे. थंडी असते. आणि ते शंकराचा शिवलिंगचा शेप आहे. ऍक्च्युली आहे ते इग्लू शिवलिंग वाटते. ही पण अशी केव, खूप गार वाटतं एकदम इथे. मस्त असा ग्लेशियर केव बनवले आहे.
बरीच मोठी आहे. पुढे जाऊन असं आपला थंडगार अशा केव्ह मधून आमची ग्लेशियर केव्ह एन्जॉय केलेली आहे. आता इथून बाहेर पडू. हात गारठलेले आहेत. प्रकाश स्वतः हिरवा करतोय. हा बरं वाटतं जरा थोडंसं बाहेर आल्यावरती. हात फुटले. चला आता पुढचं एक्सकर्शन करूया. आणि आपण आलेलो आहोत टोकावर. आणि ते DDLJ चा पोस्टर आहे. का सगळं इतका सारा बर्फ एकाच वेळ कधीच नाही पाहिला. थोड्याशा धापा लागतात. चलो जी बढ़ते चलो. ते बर्फ वाटत. अरे वैष्णवी बर्फ डोळ्यात जातो आहे. प्रकाश राव सुतार. चारी बाजूला बर्फ, पांढरा शुभ्र बर्फ 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 आणि बर्फ. खूप बर्फ आहे. ही आईस फ्लायर आहे. या अशा राईड मध्ये बसायचं आणि ओपन स्काय. आता धुकं आहे म्हणून दिसणार नाही आपल्याला काय, पण मजा तर येईलच. आमचा नंबर आलेला आहे. सांगितलेल्या जागेवरती आम्ही थांबणार आहोत. इथे नंबर इथे येणार. खाली स्टेप्स आहेत. तिथे आम्ही 4 जण एकत्र येतो आणि मागून ही गाडी येते, आईस गाडी. पुढच्या बाजूला बर्फ. आम्ही बसतो आहोत. आमची राईड निघालेली आहे. अरे बापरे. अरे बापरे. जय श्रीराम. मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. खाली जातोय आणि बर्फ पण पडतोय. जय श्रीराम. स्नोफॉल होतोय इथे. स्नोफॉल होतोय मस्तपैकी. छान. समोरच्या माणसाला जय श्रीराम. वैष्णवी नको पकडू. आता खाली आलो आम्ही. इथं टर्न मारणार आहे. आईस आपली स्नो. आलेले आहेत. आपली फॅमिली आलेली आहे. सुतार फॅमिली. फुल टू एन्जॉय. आता हळूहळू येतील ते. तिच्या बर्थडेला स्वित्झर्लंडला आपण आलेलो आहोत आणि स्नोफॉल होतोय. खाली बघा तिथे. हो बघा इथे बघा. इथे बघा ना. वैष्णवी, श्वेता, वेदांग कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान. खूप मस्त वाटतंय. एन्जॉय. मुलं चालत येत आहेत. आपण क्लिफ वॉक करत आहोत. 2 डोंगरांच्या मध्ये लोखंडी वायर्सच्या मदतीने हा पूल बनवला आहे आणि त्याच्यावर आपण चालतो आहोत. खूप मजा येते. मजा करतायत सर्वजण. माउंट टिटलिसला आपली ट्रिप संपलेली आहे. सगळ्यांनी खूप मजा केलेली आहे. बर्फामध्ये खेळलेले आहेत. गुफेमध्ये जाऊन सगळ्यांनी एन्जॉय केलेलं आहे आणि इथून आता पुढे आम्ही निघू पुढच्या प्रवासाला. थँक्यू. थँक्यू वायू.